जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 7वा समास 4था विमल ब्रह्म निरूपण नाम। श्रीराम समर्थ। मागील समासात समर्थांनी आपल्या समोर ठेवलेल्या 14 प्रतिब्रह्मांच्या आधारे परब्रह्माचं चिंतन आपण केलं। ही 14 ब्रह्म आपल्याला विमल ब्रह्माच्या अत्यंत जवळ घेऊन जातात खरी, पण त्या परब्रह्मापासून आपणास किंचित अलीकडेच थांबावं लागतं असं सांगत समर्थांनी आपल्याला विमल ब्रह्माची संकल्पना समजाविली। त्यात समर्थांनी हेही सांगितलं की मनाच्या संवेदन शक्तीमुळं आपण मिथ्या दृश्य जगाला खरं मानतो व सत्य स्वरूप विमल ब्रह्म आपल्या निकट असून देखील आपण त्याला ओळखू शकत नाही। विमल ब्रह्माला ओळखण्याचा एकमेव उपाय म्हणजे सद्गुरु वचनानुसार साधन मार्गाचं आचरण। म्हणूनच समर्थ म्हणाले, पदार्था ऐसे ब्रह्म नव्हे, माते हाती धरून घ्यावे, असो हे अनुभवावे सद्गुरुमुखे। अज्ञानवश आपली कदाचित अशी समजूत होऊ शकते की विमल ब्रह्म म्हणजे एखादी दृश्य वस्तू प्राप्त करण्यासारखं आहे, पण ते तसं नाही। कारण परब्रह्माची व्याप्ती मनुष्य कल्पनेच्या पलीकडील आहे। त्यामुळं समर्थ या समासात विविध उदाहरणांद्वारे विमल ब्रह्माची जाणीव आपणास करून देत आहेत। ब्रह्म नभावुनी निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाळ, मर्यादे वेगळे। म्हणजे समर्थ सांगतायत की ब्रह्म हे नभाहूनही निर्मळ आहे आणि तसेच पोकळही आहे, त्याला रूप नाही आणि ते अमर्याद असे विशाल आहे। सर्वप्रथम हे विमल ब्रह्म म्हणजे काय? ज्या सगुण रूपात येऊन भगवंतानं अनेक लीला रचल्या, त्या सगुण रूपाचं विमल ब्रह्माशी काही तादात्म्य आहे का, या दृष्टीनं आपण चिंतनास सुरुवात करूया। रामायणातील एक प्रसंग बघू। चित्रकूट पर्वतावर जाण्याआधी वनवासी प्रभू राम, सीता व लक्ष्मण वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आले। रामानं विनयपूर्वक ऋषींना विचारलं, आम्हाला निवासासाठी कोणतं ठिकाण योग्य आहे? यावर वाल्मिकी उत्तरले, हे रामा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मीच तुला एक प्रतिप्रश्न करू इच्छितो। तू कुठं नाहीस हे प्रथम मला सांग, तू म्हणजे मी तुला तू कुठं राहावस हे सांगीन। या संवादातील भावार्थ असा की भगवंत नाही असं कुठलंच स्थान नाही। ब्रह्मांडातील प्रत्येक अणुरेणूला भगवंतानं व्यापलं आहे। गंमत अशी आहे की तो आपल्या इतक्या जवळ असूनही आपल्याला त्याची जाणीव होत नाही। समर्थांची करुणाष्टक म्हणजे एक अत्यंत हृदयस्पर्शी असं काव्य। दिवे लागण्याच्या वेळी अगदी मनापासून म्हटली जाणारी ही करुणाष्टक ऐकली की ती म्हणणाऱ्याचं भगवंताजवळ जणू आत्मनिवेदनच चाललंय असं वाटतं। त्यातील एक श्लोक या समासाच्या दृष्टीनं चिंतनीय आहे, तो असा, जळचर जळवासी नेनती त्या जळासी, निशिदिन तुझपासी चुकलो गुणरासी, भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी, सकळ भुवनवासी भेट दे रामदासी। यातून समर्थांनी एका दृष्टांताच्या आधारे विमल ब्रह्माचं सर्वव्याप्त स्वरूप निवेदन केलेलं आहे। पहा, एक उदाहरण बघू। एका मोठ्याशा तलावात एक माशाचं पिल्लू त्याच्या आईसह मजेनं विहार करत असत। पिलाच्या मनात पाण्याविषयी प्रचंड कुतूहल असतं। एके दिवशी
ते आपल्या आईला त्याविषयी शंका विचारतं, तेव्हा त्याची आई त्याला म्हणते, बाळा, मी ही ऐकून आहे, पण पाणी म्हणजे नक्की काय हे मलाही ठाऊक नाही. मग तो प्रश्न घेऊन ते दोघे एका वयोवृद्ध माशाकडे जातात. तो मासा सांगतो, वेळ आल्यावर पाण्याच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला आपोआप होईल. मी आता कितीही आणि कसंही सांगितलं तरी तुम्हाला ते कळणार नाही. काही दिवस निघून जातात. एके दिवशी त्या पिलाची आई मासेमाऱ्याच्या जाळ्यात सापडते. तो ते जाळं हळूहळू पाण्याखाली काढू लागताच त्यातील मासे तरफडू लागतात. त्यात त्या पिलाची आई देखील होती. पाण्या वाचून तीही तडफडत होती. त्यावेळेस ती कशीबशी पाण्यातल्या पिलाला सांगते, बाळा, पाण्याच्या बाहेर आल्यावर मला कळालं की पाणी हेच आपलं जीवन आहे. त्याशिवाय आपलं अस्तित्व नाहीच. तुझ्या अवतीभोवती सगळीकडं असणारं तेच पाणी आहे बरं. हेच समर्थांनी जळचर जळवासी नेनती त्या जळासी, निशिदिन तुझपासी चुकलो गुणरासी या ओळीतून सांगितलेलं आहे. जसं पाण्यात वास्तव्यास असणाऱ्या जीवांना हेच पाणी आहे, हेच आपलं जीवन आहे याची सुतराम कल्पना नसते, तसं मनुष्याला विमल ब्रह्मानं अंतर्बाह्य व्यापून ठेवलंय, पण त्याला त्याची कल्पनाच नसते. अज्ञानातून हे विमल ब्रह्म म्हणजे आहे तरी काय, असा प्रश्न तो विचारत राहतो. रात्रंदिवस ते ब्रह्म आपल्याजवळच आहे, पण त्याला ओळखण्याची दररोज मिळणारी संधी आपण दौडत असतो. भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी सकळ भुवनवासी भेट दे रामदासी. अर्थात शेषाला वेदांना तुझं वर्णन करता येत नाही. सकळ भुवनांना व्यापून असलेल्या हे आत्मारामा, तू मला भेट दे, दर्शन दे, असं समर्थ भगवंताला विनवितात. 21 स्वर्गे सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोळ, ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे. म्हणजे 21 स्वर्ग आणि सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोल होतो असे म्हणतात. अशा अनंत ब्रह्मांडांना त्या निर्मळ ब्रह्माने व्यापून टाकले आहे. अनंत ब्रह्मांडा खालते अनंत ब्रह्मांडा वरुते, तेने विन स्थळ रिते अनुमात्र नाही. म्हणजे अनंत ब्रह्मांडाच्या खाली आणि अनंत ब्रह्मांडाच्या वरही ते ब्रह्म व्यापून आहे. त्याच्याशिवाय अनुमात्र जागा रिकामी नाही. याचाच अर्थ विश्वातील एक ग्रह म्हणजे पृथ्वीशी आपण संलग्न आहोत. इतर ब्रह्मगोलांची आपणास कल्पना नाही. सद्गुरू मात्र अवघ्या ब्रह्मांडाला तदाकार होऊन जाणतो, म्हणून तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक असतो. 21 स्वर्ग व सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोल, अशा अनंत ब्रह्मगोलांना व्यापून असलेलं आणि तरी देखील न संपणारे ते निर्मळ ब्रह्म आहे. हेच ते परब्रह्म, विमल ब्रह्म. अशा अनंत ब्रह्मांडाच्या वर खाली जिकडं तिकडं हे परब्रह्मच व्यापून उरलं आहे. अशी अनुमात्र ही जागा नाही जिथं या विमल ब्रह्माचं अस्तित्व नाही. म्हणूनच वाल्मिकींनी प्रभू रामांना प्रतिप्रश्न केला होता, तू कुठं नाहीस हे प्रथम सांग. जळी स्थळी काष्टी पाशानी, ऐसी वदे लोकवाणी, तेने विन रिता प्राणी एकही नाही. म्हणजे लोक म्हणतात, जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र ब्रह्म व्यापून आहे, त्याच्याशिवाय एकही प्राणी रिता नाही. सर्वांना ब्रह्माने अंतर्बाह्य व्यापलेले आहे.
जळचरांस जैसे जळ बाह्यांभ्यांतरी निखळ, तैसे ब्रह्म हे केवळ जीवमात्रांसी. म्हणजे जलचरांना जैसे अंतर्बाह्य जलच असते, त्याचप्रमाणे निखळ ब्रह्माने जीवमात्रांस अंतर्बाह्य व्यापलेले आहे. याचाच अर्थ जलचरांना जलानं व्यापलेलं असतं, तसं ब्रह्मस्वरूपानं आपल्याला अंतर्बाह्य व्यापलेलं आहे. भगवंत प्राप्ती ही गोष्ट आपल्यासाठी बहुमूल्य आहे. तेच आपलं जीवन ध्येय आहे असं सद्गुरू आपल्याला सांगतायत. हे भगवंताला आपल्या अगदी जवळ असलेल्या विमल ब्रह्माच्या योगे अनुभवायचं आहे. वेळेत सापडावी म्हणून आठवणीनं बाजूला ठेवलेली एखादी प्राणप्रिय गोष्ट, म्हणजे आपण उदाहरणार्थ मोबाईल म्हणा किंवा एखादा दागिना म्हणा, जर ऐनवेळी सापडेना तर आपण कसं हतबल होतो, हवालदिल होतो. ती वस्तू शोधताना किती अस्वस्थ होतो, ढिगभर पसारा करून ठेवतो. हरेक प्रकारे ती शोधण्याचा प्रयत्न करतो. इथं तर भगवंताची प्राप्ती करायची आहे, त्याला शोधायचं आहे. विमल ब्रह्माची प्राप्ती म्हणजे साधकाचा बहुमूल्य दागिनाच नाही का? सद्गुरू सांगतात की तो तर आपल्या अगदी जवळच आहे. तरी देखीलही निजटेव काही केल्या आपल्या अनुभूतीस येत नाही, कारण खऱ्या तीव्र तळमळीनं आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्नच करत नाही. आपण म्हणतो ना, मी आहे तर जग आहे, अन्यथा काही नाही. ह्या सूत्रानं पिंडावरून ब्रह्मांडाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला खेटून असणाऱ्या विमल ब्रह्माची ओळख काही होत नाही. हेच खरं वैषम्य आहे. त्यामुळं समर्थ परब्रह्म स्वरूपाची विविध लक्षणं समोर ठेवत आहेत. जळा वेगळा ठाव आहे, ब्रह्मा बाहेरी जाता नये, मनोनी उपमा नस आहे. जळाची तया म्हणजे जळाची उपमा ही खरे तर योग्य नाही, कारण येथे जल नाही अशी जागा असू शकते, पण ब्रह्माच्या बाहेर मुळी कुणी जाऊच शकत नाही. ते नाही अशी जागाच नाही. अवकाशाबाहेरी पळो जाता, पुढे अवकाशाची तत्वता, तैसे तया अनंता अंतची नाही. म्हणजे आकाशाच्या बाहेर पळून जावे असे कुणी म्हणेल तर ते शक्यच होणार नाही, कारण जेथे जावे तेथे आकाश आधीच आहे अशी स्थिती होते. तसाच त्या अनंत अशा परब्रह्माला अंतच नाही. आपण जर पाहिलं, अमेरिकेसारख्या दूरच्या देशात जाण्यासाठी आपण केलेला जो विमान प्रवास अनेकदा आपल्याला कंटाळवाणा ठरतो. कित्येक तास अवकाशात विमान चाललेलं असतं. असं वाटतं की विश्वाचा अंत होतो की काय. काही केल्या अंत संपत नाही. पृथ्वीवरील एका खंडातून दुसऱ्या खंडात जातानाही अवस्था अशी होते. मग चंद्र, मंगळ यासारख्या जवळच्या ग्रहावर ध्वनिवेगाहूनही अधिक गतीनं गेलेलं यान कोट्यावधी किलोमीटरचा प्रवास करतं. ब्रह्मांडाचा विचार केल्यास त्या यानानं कापलेलं अंतर केवळ एका अणूपासून दुसऱ्या अणूपर्यंतच्या अंतरा इतकंच अगदी नगण्य असतं. यावरून आकाश किती विस्तीर्ण आहे याची कल्पना यावी. आकाशाला कितीही मागं सारायचा प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही, कारण त्याच्या अस्तित्वाला अंतच नाही. समर्थ म्हणतात ना, दृश्य जगातल्या अवकाशापर्यंतच आपल्या मानवाची धाव पोचू शकते. विमल ब्रह्म तर त्याच्याही पलीकडं आहे.
समर्थांचा राम हा संकीर्ण एकदेशीय आहे. कौशल्याच्या पोटी जन्मलेल्या सगुण रामा इतकाच तो सीमित नाही, तर तो अमर्याद, अपरिमित, अनंत आहे. तो सर्वव्याप्त असूनही आपण त्याला जाणत नाही. म्हणूनच समर्थ पुढील ओवीत म्हणतात, परी जे अखंड भेटले, सर्वांगास लिगटले, अति निकट परी चोरले, सकळांसी जे. म्हणजे ज्या परब्रह्माची आणि आपली अखंड भेट झालेली आहे, जे आपल्या सर्वांगाला अगदी चिटकून राहत असते, इतके ते आपल्या सतत अत्यंत जवळ असूनही ते सर्वांपासून लपून राहिलेले असते. खरंच निशिदिन तुझपासी चुकलो गुण राशी, अशीच आपली अवस्था आहे. तो सतत सोबत आहे. दर क्षणाला तो चैतन्यरूपी राम आपल्याला भेटतोय. तेही त्रयस्थांसारखं नाही, तर अत्यंत आपुलकीनं, ज्याच्यावर आपलं नितांत प्रेम असतं. त्याचा स्पर्श आपल्याला किती हवाहवासा वाटतो, नाही का? हे विमल ब्रह्म समर्थांचा राम प्रेम स्वरूपच आहे. त्याचं प्रेम आपल्याला सर्वांगास लिगटलेलं आहे. त्याच्या करुणेनं आपल्याला अंतर्बाह्य लिपेटलेलं आहे. असं असताना आपल्याला मात्र त्याची यत्किंचितही जाणीव नाही. या विमल ब्रह्माच्या अस्तित्वाच्या जाणीवेलाच संतांनी नाम म्हटलं आहे. नामाच्या स्मरणानं त्याची जाणीव अखंड जागृत राहते. तो आपल्या अवतीभोवती असून दर क्षणी आपल्याला भेटतोय ही भावना दृढ होते. नाम केवळ शब्द नाही, तर ते भगवंताच्या अस्तित्व जाणीवेचं संपुटक आहे. त्या विमल ब्रह्माचं अधिष्ठान लाभलेल्या नामाच्या आधारे परमात्म्याला ओळखण्यासाठी तयार होऊ. या समासातून समर्थ मूळ ब्रह्मस्वरूपाची ज्या शब्दांच्या आधारे आपल्याला अनुभूती करून देतात, त्या संकल्पनांना आपण अंतरंगात उतरवण्याचा प्रयत्न करत आहोत. मागील निरूपणात करुणाष्टकातील एका श्लोकाच्या माध्यमातून विमल ब्रह्माची संकल्पना समजून घेतली. त्यातून एक सूत्र आपल्या लक्षात आलं की अखिल ब्रह्मांडच काय, त्या बाहेरची अशी कणभर देखील जागा नाही जिथं हे विमल ब्रह्म नाही. परब्रह्म सगळीकडे भरून उरलेलं आहे. ते आपल्याला लिगटलेलं आहे, मात्र त्याची आपल्याला कल्पना नाही, त्याची आपल्याला जाणीवच नाही. तया मध्येची असी जे, परी तयास नेनिजे, उमजे भास नुमजे परब्रह्म ते. म्हणजे त्या ब्रह्मामध्येच आपण असतो, पण तरी आपणास याची जाणीव नसते. आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी जो दृश्य जगताचा भास होतो, तो मात्र आपल्याला उमजतो, पण परब्रह्म उमजत नाही. पहा, जसं माशाचं पिलू पाण्यातच जन्मतं, पाणी हेच त्याचं जीवन असतं, तसं आपण सर्वजण विमल ब्रह्मातच जन्मतो, वावरतो. त्याशिवाय आपलं खरं तर अस्तित्वच नाही. नेमकं हेच आपण जाणत नाही. याहून दुर्दैव ते कोणतं? जीव कल्पनाशास्त्राच्या आधारे एखादी वस्तू दोन अंगानं ओळखतो. त्या वस्तूचं आकारमान, वस्तुमान आणि तिचे गुणधर्म. वस्तुमान आकारमानावरून अगदी दृश्य विश्वातील वस्तू कशी असेल याची ढोबळ मनानं आपल्याला कल्पना येऊ शकते, पण तशी विमल ब्रह्माची कल्पना अंतरंगात स्पष्ट होते का? आपण ते कसं मोजू शकणार? अवाढव्य परब्रह्माला आकारमानानं नाही तर मग वस्तुमानानं तरी मोजता येईल का? डोळ्यांना दिसणारं जग सत्य नसलं तरी ते दृष्टीस पडतं. आणि समर्थ सांगतात की या दृश्यसृष्टीच्या अणुरेणूला विमल ब्रह्मानं अंतर्बाह्य व्यापलं आहे. वस्तुमान म्हटलं
की आर्किमिडीज या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाचा सिद्धांत आठवतो, तो म्हणजे पाण्यात बुडालेली वस्तू तिच्या वस्तुमाना इतकं पाणी विस्थापित करते. हा सिद्धांत विमल ब्रह्माला लागू पडतो का? दृश्य जगतातील आकाशापासून सर्व वस्तू विमल ब्रह्मात निर्माण झाल्या आहेत. जर हे विमल ब्रह्म आकाशरूप ब्रह्मांडाला आपल्या कुशीत घेत आहे, तर ते वरील सिद्धांतानुसार विस्थापित झाले असं म्हणता येईल का? ते दुभंगलय, त्याचं अखंडत्व भंग पावलंय का? आकाशामध्ये आभाळ, तेने आकाश वाटे ढहुळ, परी ते मिथ्या निवळ आकाशची असे. म्हणजे आकाशात ढग येऊन ते आकाश मलिन झाल्यासारखे वाटते, पण तो केवळ मिथ्याभासच असतो. आभ्र किंवा ढग आले किंवा गेले, त्याचा आकाशावर काहीच परिणाम होत नाही. ते जसेच्या तसे मलरहितच असतात. नेहार देता आकाशी, चक्रे दिसती डोळ्यांसी, तैसे दृश्य ज्ञानियांसी मिथ्यारूप. म्हणजे आकाशाकडे अगदी एकटक लावून पाहिले तर डोळ्यांना चक्रे दिसतात, ती खरे तर मिथ्या असतात. तसेच ज्ञानी लोकांना हे दृश्य जगत दिसते, पण ते मिथ्या आहे हे ते जाणतात. आपण याचाच अर्थ असा आहे की आपण आकाशाकडं एकटक पाहत बसलं तर डोळ्यांपुढं प्रकाशाची चक्र दिसू लागतात. आपण त्यात रमतो, ते खरंय, पण ती खरी नसतात. तसं अज्ञानी जीवाला दृश्य जगत त्या प्रकाशाच्या चक्राप्रमाणे दिसत असतं, सत्य भासत असतं. ज्ञानी पुरुषांना ते असत्यच दिसतं. दृश्य सृष्टी म्हणजे कल्पना विश्व आहे, मिथ्या आहे, तरी देखील आपण त्याला सत्य मानून बसल्यानं अज्ञानवश आपल्याला प्रश्न पडतो की विमल ब्रह्माचं विस्थापन होतंय का? त्याचं अखंडत्व खंडित होतंय का? आपल्या मनातील ही सूक्ष्म आशंका करुणासिंधू असणाऱ्या समर्थांनी कल्याण स्वामींच्या अंतरंगात उत्पन्न केली व त्याचं उत्तरही त्यांनी दिलं आहे. समर्थांच्या कृपेनं आपण हे सर्व ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. समर्थ जीवाला सांगतात, हे दृश्य विश्व निर्माण झालंच नाही, हे सत्य तू प्रथम स्वीकार. तरीही जीवाच्या मनात विकल्प दाटलेले आहेतच. दृश्य वस्तू विमल ब्रह्मानं निर्माण केल्या आहेत, त्यानंच या विश्वाला व्यापलेलं आहे. तर मग या विश्वाला जवळ घेताना विमल ब्रह्माला थोडी तरी हालचाल करावी लागली असेल. त्यातूनच मग विस्थापित होणं किंवा अखंडत्व तुटणं यासारखं काहीतरी घडलं असेल, असे नाना प्रश्न जीवाच्या मनात येतच राहतात. अज्ञानवश येणाऱ्या अशा शंकांना उत्तर म्हणून समर्थ आत्मज्ञानाचं एक मूलभूत सूत्र देतात. मिथ्याची परी आभासे, निद्रिस्थान स्वप्नस जैसे, जागा झाली या अपैसे, बुझो लागे. म्हणजे हे दृश्य जगत मिथ्या असले तरी आपल्याला जाणवतच असते. झोपी गेलेल्या माणसाला स्वप्न पडते व त्यावेळी त्याला त्या स्वप्नातील घटना अगदी खऱ्याही वाटतात. तो जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला उमजू लागते की ते सर्व स्वप्न होते. तैसे आपुलेन अनुभवे, ज्ञाने जागृतीसी यावे, मग माईक स्वभावे कळो लागे. तसे आपल्या स्वरूपाचा अनुभव आला की जो ज्ञानी असतो तो अज्ञानरूपी निद्रेतून ज्ञानाच्या योगे जागा होतो व मग त्याला स्वाभाविकच हे दृश्य जगत माईक आहे हे कळू लागते. आता असो हे कुवाडे जे ब्रह्मांडा पहिलीकडे
तेची आता निवाडे उमजोन दाऊ, म्हणजे बरे आता असू दे, ब्रह्मांडा पलीकडे असणारे हे कोडे आता उलगडून दाखवूया. पुढे ब्रह्म ब्रह्मांडी कालवले, पदार्थासी व्यापून ठेले, सर्वांमध्ये विस्तारले अंशमात्रे, म्हणजे ब्रह्म हे अनंत कोटी ब्रह्मांडात कालवलेले असते. त्याने सर्व पदार्थांना व्यापून टाकले आहे आणि सर्वांमध्ये ते पसरलेले आहे, पण तो त्याचा अंश मात्र आहे. पुढे ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, सृष्टीमध्ये ब्रह्म असे, अनुभव घेता आभासे अंशमात्रे, म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टीचा भास होत असतो. सृष्टीमध्ये ते ओतप्रोत भरलेले आहे. अनुभव घेऊ जाता कळून येते की सर्व दृश्य जगत म्हणजे त्या अनंत ब्रह्माचा लहानसा अंश आहे. याचाच अर्थ परब्रह्म स्वरूपात सृष्टी निर्माण झाली हा भ्रम आहे. ही भासमय सृष्टी विमल ब्रह्मात दिसते. ही समजूत दृढ असल्यानंच समर्थांसारख्या संतांचे शब्द आपल्याला नीट उमगत नाहीत. ब्रह्मामध्ये सृष्टी भासे, ब्रह्मामध्ये सृष्टी आहे तसं वाटतं, पण संत म्हणतात सृष्टीमध्ये ब्रह्म असे. सृष्टीमध्ये सगळीकडे ब्रह्मच भरून उरले. मग सृष्टीमध्ये ब्रह्म असे या उक्तीनुसार संतांनी जर समाजातील लहान लहान घटकालाही आहे तसं स्वीकारलं, तर मग आपण आपल्याच घरातील 4 माणसांना ते आहेत तसं का स्वीकारू शकत नाही? त्यांच्यातील दोषावर पांघरून का नाही घालू शकत? विचार केल्यास असं लक्षात येतं की सृष्टीकडे बघण्याची आपली दृष्टीच मुळी चुकीची आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे आपला अहंकार. या अहंकारावरच संत कार्य करतात. हे ज्ञानदशक म्हणजे कल्पना विश्व नसून भगवत नामाचा परिपाक आहे, जे आपल्या दृष्टीत आमूलाग्र बदल घडवून आणतं आणि विश्व जसं आहे तसं ठेवून तुम्हाला त्याचं खरं स्वरूप दाखवून देतं. या सृष्टीतील राम अंश मात्र आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे परब्रह्माच्या देहाचा एक छोटा अंशच. म्हणून भागवतात या संपूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार म्हणजे त्या मूळ पुरुषाची नाभी असं म्हटलं आहे. ब्रह्मांडामध्ये भगवंत सोडून दुसरं काही नाही. हेच ज्ञानदशकाचं मूळ सूत्र आहे. आपली दृष्टी करुणामय झाली की सृष्टी रामरूप दिसू लागते. सृष्टीला मिथ्या मानून तिचा तिरस्कार न करता सृष्टीचं खरं स्वरूप समजून घेऊन तिच्यावर प्रेम करण्याची शिकवण संत आपल्याला देतात. हीच संतांची करुणा, ते खरं ज्ञान. अंश मात्रे सृष्टी भीतरी, बाहेरी मर्यादा कोण करी, सगळे ब्रह्म ब्रह्मांडोदरी, माईल कैसे, म्हणजे त्याच्या अगदी लहानशा अंशात दृश्य सृष्टी भासते, तर बाहेर किती व्यापून उरलेले आहे ही मर्यादा कोण करू शकणार? आपल्या या एका ब्रह्मांडाच्या उदरात सगळे ब्रह्म मावूच कसे शकेल? अमृतीमध्ये आकाश सगळे साठवता प्रयास, म्हणून तयाचा अंश बोलीजे तो, म्हणजे छोटी तीर्थाची झारी असते, त्यात सगळे आकाश साठवण्याचा प्रयत्न करावा, तसेच हे आहे. म्हणून त्याच्या एका अंशात सृष्टी आहे असे म्हणतात. शब्दांच्या आधारे विशुद्ध विमल ब्रह्माचं आपण करत असलेलं चिंतन म्हणजे काकड्यानं सूर्याला ओवाळण्यासारखं आहे. कल्पना बुद्धी यांच्या पलीकडचा केवळ अनुभूतीनं
जाणण्याचा हा प्रांत भगवत कृपेनंच तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. भगवंत आणि मी वेगळे आहोत हे आपलं अज्ञान आहे. हे अज्ञान दूर करून अहम ब्रह्मस्मीच्या बोधातून मी त्याचाच अंश आहे असा विश्वास समर्थांनी आपणास दिला. मी म्हणजे देह असं समजून आपण त्याच्यापासून विलग झालोय. या द्वैतामुळं विमल ब्रह्माचा अद्वैत बोध नीट कळेनासा होतोय. म्हणून मग समर्थ द्वैत बोधातून विमल ब्रह्म म्हणजे काय हे आपल्याला समजावित आहेत. समर्थ म्हणतात, ब्रह्म तैसे कालवले परी ते नाही हालवले, सर्वामध्ये परी संचले संचलेपणे. म्हणजे ब्रह्म ब्रह्मांडात कालवले जरी असले तरी ते वास्तविक जसेच्या तसे अचल अढळच असते. ते सर्वात व्याप्त असले तरी ते जसेच्या तसे घनदाटच असते. पंचभूती असे मिश्रित परंतु ते पंचभूतातीत, पंकी आकाश अलिप्त असोनी जैसे. म्हणजे पंचमहाभूतातही ते असते पण तरीही ते पंचमहाभूतांपासून अलिप्त असते. जसे चिखलात आकाश दिसते पण वास्तविक ते चिखलापासून अलिप्त असते. ब्रह्मास दृष्टांत न घडे बुझावया देणे घडे, परी दृष्टांती साहित्य पडे विचारिता आकाश. म्हणजे खरे तर ब्रह्माला दृष्टांतच देता येत नाही पण त्याचे स्वरूप समजावून देण्यासाठी दृष्टांत देणे भाग पडते. ब्रह्माला जर दृष्टांत द्यावयाचाच झाला तर दृष्टांत वस्तू म्हणजे आकाश होय. याचाच अर्थ विमल ब्रह्म समजावून सांगण्यासाठी खरं तर शब्द अपुरेच आहेत पण काही दृष्टांत देऊन त्याचं वर्णन करायचं म्हटलं तर साहित्य अर्थात वाङ्मयाची मदत घ्यावी लागते. त्याशिवाय त्याचं आकलन होणार नाही. त्यामुळं वाङ्मयांचा आधार घेऊन विमल ब्रह्म म्हणजे काय हे पंचमहाभूतिक तत्वांशी तुलना करून समजावून सांगतो असं समर्थ म्हणतायत. सर्वप्रथम ते विमल ब्रह्माची आकाशांशी तुलना करतात. खम ब्रह्म ऐसी श्रुती गगन सदृश्य हे स्मृती, म्हणून ब्रह्मास दृष्टांती आकाश घडे. श्रुती ख ब्रह्म असे म्हणते, स्मृतीत त्याला गगन सदृश्य म्हटले आहे. म्हणून ब्रह्माला आकाशाचाच दृष्टांत द्यावा लागतो. म्हणजेच आकाश ब्रह्मस्वरूपाशी अत्यंत मिळतं जुळतं आहे. आकाश अमर्याद आहे. अनंत ब्रह्मांडाच्या पलीकडं त्याचा विस्तार आहे. विमल ब्रह्मही अगदी तसंच आहे. पण पूर्वी अभ्यासल्यानुसार दोन गोष्टींमुळं आकाश विमल ब्रह्मापासून 2 पावलं अलीकडं राहतं. आकाश वेगवेगळेपणानं बघता येतं. विमल ब्रह्माला वेगळेपणानं नाही तर त्याच्याशी एकरूप होऊन अनुभवावं लागतं. आकाश शून्यरूप आहे. ते पंचतत्वांपैकी एक असल्यानं जड आहे, अज्ञानी आहे. त्यामुळं ते ब्रह्मस्वरूप असू शकत नाही. आता आकाश शून्यरूप कसं याचा थोडासा विचार करू. हनुमान स्वारी लंकेतून सीतामाईचा शोध लावून जेव्हा प्रभू रामचरणी येतात व सीतामाऊलीची खुशाली प्रभूला निवेदन करतात तेव्हा प्रभू रामांचे राजीव लोचन अश्रूंनी डबडबले. प्रभू रामांची ही संवेदनशीलता, सीतामाईचं क्षेम कुशल हनुमान स्वारी प्रभू रामांना सांगते, हे प्रभू, तुम्ही ज्याप्रमाणे विचारताय ना, सीता माता कशी आहे, कशा पद्धतीनं प्राण सांभाळून आहे, ऐका मग तर. तिचं हृदय
तुमच्या नामानं भरलेलं आहे. तिचे डोळे तुमच्या चरणांची वाट बघत आहेत. तिच्या जिभेवर सतत तुमच्या नामाचा पहारा आहे. तुमच्या विरहामध्ये तिचं शरीर कापसाप्रमाणे झालं आहे. विरहाग्नी त्या कापसासारख्या तनूवर ठिणगी पडण्याचीच वाट पाहते. पण सीता माऊलीच्या नेत्रातून अविरत येणाऱ्या अश्रूमुळं तिची काया चिंब भिजली आहे. म्हणूनच विरहाग्नी तिचं काही करू शकत नाही. पवनसुताची ही संवेदनशीलता प्रभू रामांच्या अर्थात विमल ब्रह्माच्या नेत्रात प्रेमरूप आणते, प्रेमपूर आणते. हाच विमल ब्रह्म व आकाश तत्व यांच्यातील सूक्ष्म फरक. दोघंही अनंत अपार आहेत, पण एक शून्यत्वानं आहे तर दुसरा संवेदनशील कोमल तरल आहे. आकाशानंतर विमल ब्रह्माची पृथ्वी तत्वाशी समर्थ तुलना करत आहेत. पृथ्वी अत्यंत जड आहे. अनेक चांगल्या वाईट घटनांना, प्रसंगी अत्याचारालाही ती निमूटपणे सामोरी जाते. प्रभू रामचंद्राची तितिक्षाही खरोखरच अभ्यासण्यासारखी आहे. आत्मज्ञानी सत्पुरुषांच्या जीवनातील तितिक्षा अगाध असते. किंबहुना तिच्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही. हे जीवनातलं फार मोठं वास्तव आहे. आत्मज्ञानाचा प्रवास आरामगाडीतून केलेल्या प्रवासासारखा नाही. त्यासाठी कधी निखाऱ्यावरून चालावं लागतं तर कधी पाण्याच्या तळाशी बसावं लागतं. इतक्या सुखासुखी आत्मज्ञान मिळत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्यातील तितिक्षेचा अंत पाहिला जातो. भगवंताबद्दल असलेल्या निष्ठेची कसोटी लागते. या अनुषंगानं पृथ्वीतत्व विमल ब्रह्माशी साधर्म्य दाखवणारं असलं तरी पृथ्वीचा आणखी एक गुणधर्म आहे, तो म्हणजे काठिण्याचा. ती वज्रासारखी कठीण आहे असे समर्थ म्हणतात. पुढे काळिमा नसता पितळ, मग ते सोनेची केवळ. शून्यत्व नसता निवळ, आकाश ब्रह्म. म्हणजे सोने व पितळ दोन्ही धातू पितळेचेच असतात. पितळेत जरा काळसरपणा असतो, तो नसेल तर त्याला सोनेच म्हणावे लागते. तसे आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व आहे, ते नसेल तर त्यास ब्रह्म म्हणता येईल. मनोनी ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसा पवन, आढळे परिदर्शन नव्हे त्याचे. म्हणून ब्रह्माला गगनासारखे म्हणतात आणि मायेला वायूसारखी म्हणतात. पण वायू काही डोळ्यांना दिसत नाही. शून्य सृष्टीची रचना होत जात क्षणक्षणा, परंतु ते स्थिरावेना वायूच ऐसी. आपण सारखे बोलत असतो तेव्हा शब्दसृष्टीची रचना क्षणाक्षणाला होते आणि जाते. म्हणजेच ती क्षणभंगूर अशाश्वत असते. वायू ही तसाच अत्यंत चंचल असतो, जराही स्थिर राहत नाही. वायूसारखीच शब्दसृष्टीला स्थिरता नसते. असो ऐसी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक. पाहो जाता अनेक, व्यापून आहे. असो याप्रमाणे ही माया अशी माईक अशाश्वत आहे, तर अनेकांना व्यापून शिवाय शिल्लक असणारे ब्रह्म हे शाश्वत आहे. पृथ्वीसी भेदून आहे, परी ते ब्रह्म कठीण नव्हे. दुजी उपमा नस आहे, तया मृदत्वासी. म्हणजे ते पृथ्वीला भेदूनही आहे, पण ते कठीण नाही. त्याचा मृदुत्वाला म्हणजे कोमलपणाला द्यायला उपमाच नाही. पृथ्वीहुनी मृद जळ, जळाहुनी तो अनळ, अनळाहुनी कोमळ वायो जाणावा.
म्हणजे पृथ्वीहून जळ मृदू सूक्ष्म आहे, जळाहून अनल म्हणजे अग्नी कोमल सूक्ष्म आहे, त्या अनलाहून वायू अगदी कोमल आहे, वायोहून ते गगन अत्यंतची मृद जाण, गगनाहून मृद पूर्ण ब्रह्म जाणावे. म्हणजे वायूपेक्षा गगन म्हणजे आकाश हे तर अत्यंतच मृदू म्हणजे सूक्ष्म आहे, पण त्या गगनाहूनही मृदू सूक्ष्म पूर्ण ब्रह्म आहे हे जाणून घ्यावे. वज्रास असे भेदिले परी मृदुत्व नाही गेले, उपमेरहित संचले कठीण ना मृदू. म्हणजे ते ब्रह्म वज्रालाही भेदून जाणारे आहे आणि तरी त्याचे मृदुत्व नष्ट होत नाही, असे ते निरुपम आहे. त्याला कठीणही म्हणता येत नाही अथवा मृदूही म्हणता येत नाही, असे ते विलक्षण आहे. पृथ्वीमध्ये व्यापून असे पृथ्वी नासे ते नासे, जळ शोषे ते न शोषे जळी असोनी. म्हणजे पृथ्वीमध्ये ते व्यापून आहे, परंतु पृथ्वी नाश पावली तरी ते नाश पावत नाही. ते जळातही असते, पण जळ शोषले जाते ते शोषले जात नाही. याचाच अर्थ ब्रह्म वज्रास भेदून जातं, पण त्याची मृदुता सूक्ष्मता संवेदनशीलता जराही कमी होत नाही. विमल ब्रह्म पृथ्वीला व्यापून असलं तरी पृथ्वीचा नाश झाला, त्यावरील पाणी शोषलं गेलं तरी ब्रह्म तसंच राहतं. संतांचं हृदयही काठिण्याला भेदणारं असतं. तेजी असे परी जळेना, पवनी असे परी चळेना, गगनी असे परी कळेना परब्रह्म ते. म्हणजे तेजाला व्यापून ब्रह्म असते, परंतु ते जळत नाही. वायूला व्यापून ते असते, पण ते वायू चळला तरी अचलच असते. गगनालाही ते ब्रह्म व्यापून असते, पण कळून येत नाही. अग्नीला ब्रह्मानं वेढलं असलं तरी ते अग्नीमुळं जळत नाही. हा अग्नी म्हणजे फक्त पंचमहाभूतिक तत्वांपैकी एक असं नव्हे, कारण एकमेकांविषयी मनात धुमसणारा मत्सर, इच्छेविरुद्ध घडलं की उफाळून येणारा क्रोध, परनिंदा ही अग्नीची नित्यातीत रूपच होत. राजा दशरथानं रामाला जेव्हा अयोध्येचा युवराज म्हणून घोषित केलं, तेव्हा त्याच्या मनाची स्थिती व दुसऱ्याच दिवशी त्याला वनात जाण्यास सांगितलं तेव्हाची रामाची मनस्थिती एकसारखीच होती. ही हकीकत भरताला नंतर कळाली, तेव्हा तो कौसल्याला विचारतो, या दोन्हीही प्रसंगी रामाची प्रतिक्रिया काय होती. तेव्हा कौसल्या त्याला सांगते, युवराज झाल्याचा ना त्याला आनंद होता किंवा वनात जावं लागणार म्हणून ना त्याला विषाद दुःख वाटत होते. दोन्ही वेळेस त्याच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यात किंचितही फरक पडला नव्हता. मला येऊन त्यानं सांगितलं की निर्णयात थोडासा बदल झाला आहे. काल मला ते अयोध्येचं राज्य देणार होते, पण आज त्यांनी मला वनाचं राज्य दिलंय. इतकंच. कितीही स्थितप्रज्ञता, केवढी सम्यक दृष्टी जीवनाकडे बघण्याची. अशा रामरायाचं नाम आपल्याला सद्गुरूंकडून मिळालंय. किती भाग्यवान आहोत आपण. आपणही जीवनातील विविध घटनांकडे अशा सम्यक दृष्टीनं सहजतेनं बघू शकलो तर आपण स्वतः निश्चितच स्थितप्रज्ञेकडे घेऊन जाऊ. शरीर अवघे व्यापले परी ते नाही आढळले, जवळीच दुरावले नवल कैसे. सर्व शरीरास व्यापून ते असते, पण ते दिसत नाही.
अत्यंत जवळ असून त्याचे ज्ञान नसल्याने ते दुरावल्यासारखेच वाटते. हे खरोखरच मोठे नवल आहे. पुढे सन्मुखची चहूकडे तयामध्ये पाहणे घडे, बाह्यांभ्यांतरी रोकडे सिद्धची आहे. ते चहूकडे सन्मुखच असते. एवढेच नव्हे तर त्याच्यामुळे आपण पाहू शकतो ते आपल्या सबाह्यभ्यंतरी साक्षात सिद्धच आहे. तयामध्येची आपणा सबाह्य ते जाण, दृश्या वेगळी खून गगनासारखी. म्हणजे त्याच्यामध्येच आपण आहोत आणि आपल्याला ते अंतर्बाह्य व्यापून आहे. कसे म्हणाल तर ते दिसत नाही, पण ते आकाश जसे अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक आहे, त्याचप्रमाणे ते आकाशाहून सूक्ष्म आणि व्यापकपणे सर्वत्र कोंदाटलेले आहे. काही नाहीसे वाटले तेथेची ते कोंदाटले, जैसे न दिसे आपले आपणासी धन. जेथे काही नाही असे वाटते तेथे सुद्धा ते ब्रह्म कोंदाटलेले असते, पण आपणच ठेवलेले आपले धन एक एक वेळा आपल्याला सापडत नाही, तशी अवस्था होते. जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था एलीकडे अनुभवे हे कुवाडे उकलावे. म्हणजे जो जो पदार्थ दृष्टीला पडतो त्या पदार्थाच्या अलीकडे ते ब्रह्मच असते. हे काय कोडे आहे हे अनुभवानेच उलगडेल. मागे पुढे आकाश, पदार्थे विन जो पैस, पृथ्वी विन भकास एक रूप. म्हणजे सर्व पदार्थांच्या मागे पुढे खाली वर सर्वत्र आकाश असते. पदार्थ नसतील तर आकाशाची केवळ पोकळी सर्वत्र असते. समजा पृथ्वी ही नाहीशी झाली तर आकाश सर्वत्र व्यापून जसेच्या तसेच एकरूप असते. जे जे रूप आणि नाम तो तो नाथिलाच भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे. म्हणजे जे जे रूप आणि नाम दिसून येते ते सर्व मिथ्याच आहे. खरे तर नाम रूपातीत परब्रह्माखेरीज दुसरी वस्तूच नाही. हे रहस्य आत्मानुभवीच जाणतात. याचाच अर्थ नाम रूपाच्या आधारे इंद्रियांना दिसणारं जाणवणारं सर्व भ्रमात्मक आहे. ते शाश्वत असूच शकत नाही. केव्हा तरी काळाच्या अधीन होऊन त्याचा नाश अटळ असतो. त्यामुळं दृश्य देहाला विमल ब्रह्म मानणं चूक आहे. विमल ब्रह्माचं चालतं बोलतं रूप म्हणजे रघुराया. त्याच्या उपासनेतून विमलत्वाचा बोध निश्चितपणे होऊ शकतो आणि ते साधू शकतं त्याच्या भजनातून. मग हे भजन नेमकं कसं असतं त्याची व्याख्या कशी करता येईल? भजन म्हणजे भगवंत स्मरणाची, उपास्य देवतेच्या निकट असण्याची, तिच्या सहवासाची खूण आहे. तल्लीनतेनं भजन करताना नयनातून ओघळलेले अश्रू मूर्तीवर केलेल्या साग्र संगीत अभिषेकापेक्षा पवित्र श्रेयस्कर असतात. त्यामुळं भजन म्हणजे उपास्य देवतेशी साधलेली तल्लीनता, एकरूपता, जवळीक, त्याचं अखंड स्मरण, त्याच्या प्राप्तीची तीव्र तळमळ असं म्हणता येईल. त्यातूनच त्या दैवताविषयी अपार प्रेमभाव मनात उत्पन्न होतो. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होणं हाच भजनाचा प्रधान उद्देश आहे. असं भजन जो करतो त्याला हळूहळू विमल ब्रह्माचा बोध न सांगता शब्दाशिवाय अनुभूतीस येऊ लागतो.
हे कसं बरं शक्य होतं? आपल्याला प्रिय असणाऱ्या उपास्य देवताच्या नित्य स्मरणातून त्याच्या स्मृतींनी अंतकरण भरून जातं. त्यालाच संतांनी अनुसंधान असा सुंदर शब्द दिला आहे. या अनुसंधानामुळं जीवनात घडणाऱ्या हरेक घडामोडीत आपल्या उपास्य देवतेचं स्मरण आपसुकच होतं. त्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. सगुण भजनांची फलश्रुती म्हणजे जीवाला साधलेलं अनुसंधान असं समर्थ सांगतात. भगवंताचं भजनच जीवाला परब्रह्माची अनुभूती करून देतं. उपास्य देवतेची कथा पोथी आपल्याला अगदी मनापासून वाचावीशी वाटते. वाचताना त्याच्या स्मृती अंतरंगात निर्माण होतात. या स्मृती म्हणजेच त्या विमल ब्रह्माचं स्वरूप आपल्यात उदयास येत असतं असं समर्थ म्हणतात. नाही डुमराचे डोंगर उचलती थोर थोर तैसे दावी ओडंबर मायादेवी. म्हणजे आकाशात मोठे मोठे धुराचे डोंगर दिसतात आणि नाहीसे होतात. तसेच अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी मायादेवी जणू गारुडी विद्येच्या योगे ह्या दृश्य सृष्टीचा अभ्यास उत्पन्न करते. ऐसी माया अशाश्वत ब्रह्म जाणावे शाश्वत सर्वांठाई सदोदित भरले असे. म्हणजे अशी ही माया अशाश्वत क्षणभंगूर नाशिवंत आहे आणि ब्रह्म हे शाश्वत असून ते सदोदित सर्व ठिकाणी भरलेले आहे हे जाणून घ्यावे. पोथी वाचू जाता पाहे मातृकाम मध्येची आहे नेत्री निघोनी राहे मृदपणे. म्हणजे आपण ज्यावेळी पोथी वाचू लागतो त्यावेळी त्या पोथीतील अक्षरांतही ते असतेच. तसेच ज्या डोळ्यांनी आपण पाहतो त्यापेक्षाही ते अत्यंत सूक्ष्म असल्याने मृदू असल्याने त्यातून ते ब्रह्मच निघाल्यासारखे वाटते. याचाच अर्थ वाचनातून अक्षरबोध हृदयात उतरतो. डोळे व अक्षर यातील अंतरासाठी अर्थाला वाहक म्हणून कशाचं अधिष्ठान असेल तर ते विमल ब्रह्माचं. त्याच्या योगेच शब्दार्थ हृदयात उतरतात. अनुसंधान इतकं विलक्षण आहे की शब्दांच्या आधारे घडणारं श्रवण देखील आपल्यातील आत्मारामच करत असतो. अशी सुंदर अनुभूती भजनांद्वारे भक्तास येते. श्रवणे शब्द ऐकता मने विचार पाहता मना सबाह्य तत्वता परब्रह्मते. म्हणजे कानाने ज्यावेळी आपण शब्द ऐकतो किंवा मनाने संकल्प विकल्प करतो ते परब्रह्मच सर्व इंद्रिये मन बुद्धी इत्यादींना अंतर्बाह्य व्यापून राहिलेले असते. म्हणजेच लोचन व वाचा यांच्या साह्यानं पोथी वाचावी. ती हृदय पटलावर उतरावी. मनानं त्याचा अर्थ ग्रहण करता करता त्यावर मनन चिंतन करावं. हे करत असता अंतरंगात अतीव समाधानाची प्राप्ती होते. अशा रीतीनं सगुणोपासनेतून सगुण भजनातून भक्त विमल ब्रह्माचं रूप अंतरंगात अनुभवत असतो. ब्रह्माशिवाय काही नाहीच. तोच या सृष्टीचा खऱ्या अर्थानं भोगता आहे. अंतरंगात राहून तोच प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत असतो. चरणे चालता मार्गी जे आढळे सर्वांगी करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म. म्हणजे पायांनी मार्ग चालत असताना ते आपल्या सर्वांगी भरून आहे हे आपल्याला जाणवते. हातांनी वस्तू घेतानाही ते हातांना व्यापून आहे हे आपल्याला कळते. असो इंद्रिये समुदाव
तयामध्ये वर्ते सर्व, जाणो जाता मोडे हाव इंद्रियांची. म्हणजे याप्रमाणे ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्यामध्ये ब्रह्मच आहे हे लक्षात आले की त्या इंद्रियांची विषयाकडील धाव नाहीशी होते. इंद्रियांच्या आधारे देहाचे चोचले पुरवण्याचं काम आजपर्यंत चाललं होतं. अनुसंधानाद्वारे इंद्रियांचा स्वामी असणाऱ्या आत्मारामाचं अधिष्ठान जीवनातील प्रत्येक क्षणास लाभलं तर देहाची इंद्रिय भोगाची भूक आपोआप मंदावते, शमते. आपण सद्गुरूंकडून अनुग्रह घेतो, थोडं बहुत साधन करू लागतो. काही काळ साधन झाल्यावर आपल्याला स्वतःत होणारे बदल जाणवू लागतात. अनेक गोष्टींचं आकर्षण मावळतं, मन निर्भय होऊ लागतं. कशामुळं घडतं हे? भजनातून, उपासनेतून, स्मरणातून अंतस्थ असणाऱ्या विमल ब्रह्माच्या स्वरूपालाच जणू आपण अनुभवत असतो. वृत्ती अतिंद्रियांकडे वळू लागते. देहाधिष्ठित बाह्य सुखाची चटक लागलेल्या वृत्तींचा पाया मोडला की ती अंतर्मुख बनते. सद्गुरू प्रदत्त साधनेतून इंद्रियांची बाहेर ख्यालीपणाची धडपड थांबते. भजनातून साधलेल्या अनुसंधानातून इंद्रिय संयमन जमू लागतं. मात्र इतकं साधूनही जीवाला विमल ब्रह्माचा बोध होत नाही. त्यासाठी अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा बाकी असतो. ते जवळीच असे, पाहो जाता न दिसे, न दिसून वसे काही एक. म्हणजे ते ब्रह्म जवळच असून बाह्य दृष्टीला मात्र प्रयत्न केला तरीही दिसू शकत नाही. पण दिसले जरी नाही तरी त्याच्या अस्तित्वाची जाणीव मात्र होते. जे अनुभवेची जाणावे, सृष्टीचेनी अभावे, आपुले न स्वानुभवे पाविजे ब्रह्म. म्हणजे त्याला जाणावायचे असेल तर ही सर्व दृश्य सृष्टी मिथ्या आहे हे अनुभवाने जाणून या सृष्टीत गुंतलेले आपले लक्ष काढून घेऊन आपले खरे स्वरूप काय याचा शोध घेण्याचा मात्र प्रयत्न केला की स्वानुभवाने ब्रह्माशी ऐक्य होते. ज्ञानदृष्टीचे देखणे, चर्मदृष्टी पाहो नेणे, अंतर्वृत्तीची खुणे. अंतर्वृत्ती साक्ष म्हणजे ज्ञानदृष्टीने ज्या गोष्टी जाणता येतात त्या चर्मदृष्टीला दिसत नाहीत. अंतर्वृत्तीच्या खुणांना अंतर्वृत्तीच साक्ष असते. जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी. म्हणजे ही जी स्थिती असते तिला माया, ब्रह्म व आत्मानुभव या सर्वांना साक्षी रूपाने जाणणारी सर्व साक्षीनी तुर्यावस्था असे म्हटले जाते. तिची ओळख पटवून घ्यावी याचाच अर्थ. मग ही तुर्यावस्था म्हणजे काय? मग ही तुर्यावस्था म्हणजे विमल ब्रह्म आहे का? समर्थ नाही असं सांगतात. कारण या सर्व साक्षी अवस्थेत दृश्य जगाकडं व ब्रह्मस्वरूपाकडं बघणारा जीव त्याच्या मूळ रूपात अजूनही शिल्लक आहे. संत महंत आत्मज्ञानी सत्पुरुष या तुर्येमध्ये स्थिरावलेले असतात. वास्तविक ते तुर्यातीत अवस्थेचे अधिकारी, पण सामान्यांच्या करुणेपोटी ते तुर्येत येऊन तुम्हा आम्हाला भगवंत दर्शनाचा मार्ग खुला करून देतात. पृथ्वीवर अवतरलेलं भगवंतांचं सगुण रूप देखील तुर्येमध्ये स्थिरावून लीला करत असतं. सगुण ब्रह्म तुर्यावस्थेपर्यंत येतं.
तिथून पुढं विमल ब्रह्माला तद्रूपतेनं जाणण्यासाठी, तुर्यातीत जाण्यासाठी मनाला उन्मन करणं गरजेचं असतं. साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जाणं, जेथे विरे जाणपण विज्ञान ते. म्हणजे साक्षीत्व ही पण एक वृत्तीच आहे, जेथे साक्षीत्वाची जाणीवही पूर्णपणे विरून पूर्ण निवृत्ती होते, तिला उन्मनी म्हणतात. मनाचाही लय होऊन पूर्ण जीव ब्रह्मैक्य होते, त्यास विज्ञान म्हणतात. जेथे अज्ञान सुरे, ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी. म्हणजे जेथे अज्ञान व ज्ञान दोन्ही नसते, तेथे परब्रह्माच्या ठिकाणी विज्ञान वृत्ती एकरूप होते. ऐसे ब्रह्म शाश्वत, जेथे कल्पनेसी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा. म्हणजे असे जे शाश्वत ब्रह्म, तेथे कल्पनेचा लवलेशही नसतो, त्या ठिकाणी योगी लोक स्वरूपानुभवे परब्रह्माशी ऐक्य पावून एकांत प्राप्त करतात. याचाच अर्थ असं हे शाश्वत चिरंतन विमल ब्रह्माचं स्वरूप सद्गुरु कृपा व त्यांनी दिलेल्या साधन मार्गावर निशंकपणे अविरत चालत राहिल्यानं ही परमोच्च अवस्था जीवाला याच जन्मात प्राप्त करून घेता येऊ शकते, असा विश्वास समर्थ देऊ इच्छितात. सद्गुरूंनी दिलेला साधन मार्ग जो मनापासून श्रद्धेनं निष्ठेनं आचरतो, त्याला सद्गुरु कृपेनं विमल ब्रह्माशी तद्रूप होण्याचं सौभाग्य निश्चितच प्राप्त होतं. त्यासाठीच तर सगुण भजनाची महती समर्थांसारख्या संतांनी गायली आहे. असा हा शाश्वत ब्रह्मापर्यंतचा विस्मयकारक प्रवास, जिथं कल्पना नाहीशा होतात, अज्ञान मागं सरतं, त्यानंतर उदयास आलेलं ज्ञान मावळून विज्ञानाचा उजेड दिसतो, पण तोही जिरून केवळ विशुद्ध असं विमल ब्रह्म प्रत्ययास येतं. योगी जनांचा हाच एकांत, तोच विश्रामांचाही विश्राम. या अनुभूतीच्या प्रांतात सद्गुरू आपल्याला नेऊ इच्छित आहेत. केव्हाचा ते एक हात पुढं करून उभा आहेत. गरज आहे ती तळमळीनं गुरूंनं सांगितलेल्या साधन मार्गावर चालत राहणाऱ्या साधकाची. मग आहात ना आपण तयार विमल ब्रह्माची अनुभूती घेण्यासाठी, त्या परमोच्च सुखाचा आनंद लुटण्यासाठी, आपला हात सद्गुरूंच्या हातात देण्यासाठी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विमल ब्रह्म निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.